नाशिकच्या पालकमंत्री पदावरनं सुरू असलेल्या वादामध्ये आता नवी भर पडली। नाशिकमध्ये 2 वर्षांनी कुंभमेळा होणार असल्यानं नाशिकच्या पालकमंत्री पदाचं महत्त्व आणखी वाढलंय। कुंभमेळ्याची जबाबदारी याआधीच गिरीश महाजनांवरती सोपवण्यात आली, पण त्यावरून सुद्धा महायुतीमध्ये कसा नवा वाद सुरू झालाय बघूयात हा रिपोर्ट। त्यावेळेला पालकमंत्री मी होतो, कुंभमेळा मंत्री मी होतो। आता यावेळेला मी आमचं काही सांगू शकत नाही। आपल्या हातात काय, आता पक्ष जे ठरवेल ते, देवाला जर मंजूर असेल तर ते होईल। देवाला म्हणजे भगवंताला, देवाला काळजी असेल तर मला पालकमंत्रीपद मिळेल असं वक्तव्य करणाऱ्या गिरीश महाजनांवर देवाभाऊ प्रसन्न झाले। नाशिक पालकमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली, मात्र अवघ्या 24 तासात माशी शिंकली। शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते। शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी लक्षात घेऊन नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय देवाभाऊंना अर्थात मुख्यमंत्री फडणवीसांना घ्यावा लागला। या निर्णयामुळे गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांच्या आनंदावर विरजण पडले। मात्र आपण कुंभमेळा मंत्री आहोत असे सांगत महाजन स्वतःचीच समजूत काढून घेत आहेत। मुख्यमंत्री मोदयांचं उपमुख्यमंत्री बोलणं काय झालं, कशामुळे थांबवलं, पण ठीक आहे ना, त्याच्यात काय आता पालकमंत्री हे पद काय, आता एवढं मोठं मंत्रीपद आमच्याकडे आहे। मी कुंभमेळा मंत्री पण आहे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री पण माझ्याकडे आहे। मला असं वाटतं की त्यामुळे कुठलेही वाद आमच्यामध्ये अजिबात नाही आहेत। आणि माझा तर कुठेही, मी तर कुठेही म्हटलेलं नाही। उलट नाशिकहून मला अनेक कार्यकर्ते, नगरसेवक, आमचे आमदार म्हटलं कोणीही कॉमेंट द्यायची नाही, कोणीही बोलायचं नाही। मुख्यमंत्री मोदयांचा जो अधिकार आहे, ते आल्यावर जे निर्णय घेतील ते होईल। दरम्यान गिरीश महाजन यांच्या कुंभमेळा मंत्रिपदालाही मित्र पक्षाकडून आक्षेप घेतला जातो। सिंहस्थ कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम असा खोचक सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलाय। काय करतात, काय सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री? ते काय ठेका घेतात काय? नाशिक जिल्हा मोठा आहे, प्रत्येकाला असं वाटतं की तो जिल्हा आपल्याकडे राहिला तर आपला राजकीय फायदा होईल। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जिल्ह्याचा लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी, पक्षाचे पदाधिकारी, जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं होतं। आणि म्हणून त्या जिल्ह्यातले माणसं त्या ठिकाणी नेमले पाहिजे म्हणतात। खरं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच कुंभमेळ्याच्या नियोजनाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली होती। कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? दर 12 वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळा आयोजित केला जातो। 2027 साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे। 2015 मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यावर 1052 कोटी रुपये खर्च झाले होते। 2027च्या कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिका प्रशासनानं सुमारे 8000 कोटी रुपयांचा आराखडा तयार केलाय। सिंहस्थांसाठीचा प्रचंड निधी जमवण्यासाठी केंद्र सरकारची मोठी मदत लागणार आहे। नाशिकच्या तपोवनमध्ये 400 एकर क्षेत्रात साधुग्राम उभारण्यात येणार आहे। या साधुग्राममध्ये 3 आखाड्यांच्या सुमारे 4 लाख साधू महंतांची निवासाची सोय केली जाणार आहे। त्यासाठी 54 एकर जागा महापालिकेने कायमस्वरूपी संपादित केली असून उर्वरित जमीन शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केली जाणार आहे। नाशिक कुंभमेळ्यासाठीचा हा मेगा इव्हेंट त्यातल्या अर्थकारणामुळे महत्त्वाचा ठरणार आहे। सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी कुंभमेळ्यासाठी मिळणार असल्यानं त्यात न्हावून घेण्याची संधी कुणाला नको आहे? त्या दृष्टीनं नाशिकचं पालकमंत्रीपद हा कळीचा मुद्दा ठरणार आहे। सिंहस्थ कुंभमेळा हे एकमेव कारण यंदाच्या पालकमंत्रीपदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे। कारण ज्यावेळेला सिंहस्थाचं ध्वजारोहण असतं किंवा तुमच्या परवान्या असतात तर त्यावेळेला साधूंच्या बरोबरीने पालकमंत्र्यांना पुढे स्थान दिलं जातं। आणि त्यासाठी यंदा सगळेच मंत्री नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करतात। केवळ कुंभमेळाच नाही तर आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीनेही पालकमंत्री पद आपल्याकडेच राहावं, यासाठी भाजपचा आणि शिंदेच्या शिवसेनेचाही खटाटोप आहे। त्या काळामध्ये कुंभ 2026 आहे। कुंभ 2026 मध्ये मागे गिरीश महाजन साहेबांनी ज्या पद्धतीने कुंभाचं काम केलं, योग्य पद्धतीने कुंभ हाताळला, 2026चा कुंभ समोर आहे। त्यामुळे आमचा मागणी होती एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांना की कुंभ असल्यामुळं त्यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावं। आमची विनंती पुन्हा दोन्ही नेते ऐकतील आणि आग्रह सोडतील। महायुतीतल्या मित्रपक्षांमधल्या या वादात आता नाशिकच्या पालकमंत्री रूपी अमृताचा महाकुंभ कोणाच्या वाट्याला येतो आणि या महाकुंभातले पवित्र थेंब कोणाच्या पदरात पडणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे। चैतन्य गायकवाड, पुढारी न्यूज।
Thank you.